तर त्याच्यामुळे त्याची ताबडतोब साधारण चौकशी झाली पाहिजे ना, लगेच झाली पाहिजे. काय तपास यंत्रणा, ज्या सगळ्या तपास यंत्रणा या देशभरातल्या आहेत, अगदी NIA सहित सगळ्यांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना. कारण इतक्या मोठ्या व्यक्ती, मी सांगितलं ना की त्यांचं जाज्वल्य इतिहास आहे ना. जयप्रकाश नारायण, मधु दंडवते, SM जोशी, गणपतराव देशमुख या मालिकेतले ते थोर विचारवंत असल्यामुळे, समाजसेवक असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे देशावरती आरोप होण्यासारखेच आहेत ना. तुमचं नाव उद्धव ठाकरेंशी जोडलं गेलं. मी म्हणूनच म्हटलं ना की ते आता ते सगळ्याची चौकशी व्हावी. पण आरोप होतात, तुम्ही त्यांच्यावर कोर्टात जात नाही, गुन्हा दाखल करत नाही, तुम्ही त्यांना सोड देताय का? मी कशाला काय बोलतोय? पण तुमचं नाव घेतलं ना त्यांनी. अहो, हे दोन बाब अशी आहेत की त्यांच्याबद्दलचे आरोप केले गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टात जायचं आहे. माझ्यावर कुठं आरोप आहेत? त्यांच्यावरती आरोप आहेत ना त्या याच्यात. माझ्यावरती कुठं आरोप आहेत? मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न नाही. दोन गोष्टी आहेत. मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न आहे? त्यांनी जावं ना कोर्टात. त्यांना जिथे जात असेल जावं. कारण मी म्हटलं ना, कारण थोर विचारवंत आहेत ते, त्यामुळे त्यांनी जायलाच पाहिजे. असं काय करताय? त्यांनी त्याची सगळं साधारण ते माहिती घेतली पाहिजे. पण अशा व्यक्तीच्या वरती आरोप होणं म्हणजे देशाच्या एकात्मतावरचा घाला आहे हा. कोकणात यावेळेस म्हणजे इथून मागे लोकसभेला तरी एवढे पैसे दिसले नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एवढा पैसा दिसतोय. नाही, मला त्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही. कारण तो दाखवण्यात आलेला व्हिडिओ, त्याची सत्यता, त्याचं काय आहे, त्याची स्वतंत्रपणाने जी काय चौकशी करायची असेल ती केलीच हवी. कारण त्यांनी तशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे ते आणि आरोप करणारे त्यांचा तो अंतर्गत विषय आहे. मी तेच सांगितले की अंबादास दानवेने केलेले आरोप इतक्या सच्छित व्यक्तीच्या विरोधात केलेले असल्यामुळे सरकारने गांभीर्याची नोंद घेतली पाहिजे. आणि अंबादास दानवेंना पुरवणारे जे कोण खलनायक असतील त्यांची पण ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. काय करताय? अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते काही काळापूर्वी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. असे थोडेच बेछूट आरोप करणार होता असं त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, कोर्टात गेले तर मी कोर्टात सगळे देईल पुरावे. शेवटी आता मी म्हणून सांगितलं ना की तो त्यांचा भाग आरोप करणारे आणि ज्यांच्यावरती झालेत त्यांचे, त्यामुळे त्याची सत्यता, त्या आरोपाच्यामुळे त्यांची जी काय प्रतिमा मलिन झालेली असेल, इतकी चांगली प्रतिमा, त्याच्याबद्दल त्यांनीच कारवाई करणं अत्यंत अपेक्षित आहे ना. ठाकरे साहेब, आम्ही लास्ट टाइम बघितलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्धा पाऊण तास इथं अनेक वेळा भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यांच्या मुख्य नेत्याशीच तुमचा परिचय आहे. काय चर्चा झाली, काय बोलणं झालं या मुद्द्यावर? नाही, शिंदे साहेबांची माझी भेट गेल्या अधिवेशनाच्या वेळेला झाली. त्याला 4-5 महिन्याचा कालावधी ओलांडून गेला. शिंदे साहेबांचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. 2004 सालामध्ये शिंदे साहेब विधिमंडळामध्ये पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळेला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळेला कोयना पुनर्वसनाचे काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा माझा पहिली भेट झाली. त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल मला अगोदरपासून माहिती होतं. पण त्यावेळेपासूनच त्यांची सगळी तळमळ मी स्वतः अभ्यासलेली आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचे माझे सौहार्दाचे संबंध आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. राज्याचं नेतृत्व त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून ते काम चांगलं करतात. त्यामुळे त्यांचे आणि माझे अतिशय आपुलकीचे संबंध आहेत. शेवटी महायुतीच्या महत्वाच्या घटकांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याच्यामध्ये आहेच. माझा त्यांचा दृढ आणि अनेक वर्षाचा परिचय आहे. त्यामुळे त्यांची माझी गाठभेट दिल्लीला आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मी जवळपास 1.5 तास त्यांच्याजवळ चर्चा केली. ती विविध विषयांच्या वरती होती. त्याच्यामध्ये रायगडचा कुठला विषय असल्याचं काही कारण नव्हतं. साहेब, रायगडमधले 2 जे नेते आहेत शिवसेनेचे, खास करून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी, हे तुमच्यावरती वारंवार आरोप करत असतात. हे काही कालच्या प्रकरणामुळे झाले असं नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला, त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले होते. ही वैयक्तिक लढाई आहे तुमच्या विरोधातली असं म्हणायचं का पक्षाची लढाई आहे? एक असं आहे की राजकारणामध्ये गेले 41 वर्ष मी राजकीय सिद्धांतावरती काम करत आलो, ध्येयवादावरती काम करत आलो. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष होता. तदनंतर शिवसेना निर्माण झाली. भारतीय जनता पक्षही आज जिल्ह्यामध्ये आज एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जवळ काही वेळेला सौहार्दाचं वातावरण झालं, कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या युती झाली. 99 सालामध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती. 2004 मध्ये राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. नंतर
शेतकरी कामगार पक्षाची युती झाली, त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आज महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करत आहोत. आणि माझं लोकसभेला कोणी काम केलं नाही असं मी कधी म्हटलं नाही, उलट मी आभार दौराही केला. मी सुद्धा विधानसभेला प्रत्येकाचं काम केलेलं आहे, त्याच्यातही कोणाच्या मनात दुमत असं काही कारण आहे. पण हा वाद का, कशासाठी, काय कारणासाठी आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आज मी मर्यादित काल जो काय एक अंबादास दानवेने ट्विट केलं त्याच्या संदर्भामध्ये जे काही बोललं गेलं त्या बाबतीतली भूमिका मी या ठिकाणी मांडली आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे. पण इतक्या निरागस व्यक्तीवरती, इतक्या थोर देशभक्ताच्या वरती अतिशय सत्शीलपणाने जसं जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी साहेब, मधु दंडवते साहेब, गणपतराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्या मालिकेतले हे अलिबागचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे गंभीर आहेत, चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ताबडतोब त्याची जितक्या यंत्रणा देशामध्ये असतील, तपास यंत्रणा, त्या सगळ्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची चौकशी लावली पाहिजे. मी चांगल्या अर्थाने बोलतोय. आपण महायुतीचे नेते आहात, पण शिंदे यांचा वापर कढीपत्त्यासारखा फोडणीमध्ये केला जातो असा आरोप भारतीय जनता पक्ष करते. ज्यांचा वापर झाला तर फेकून देण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणताय. नाही, उद्धवजींनी काय म्हणावा, उद्धवजींचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राजकीय वक्तव्य करणं त्यांचा निश्चितच अधिकार आहे. आज एनडीएमध्ये आम्ही वावरत असताना, एनडीएचा सहभाग असताना मी प्रामुख्याने अनुभवलेला आहे. कारण मी एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार सुद्धा पाहिलं, त्यावेळेला सुद्धा कोएलिशनमध्ये काय पद्धतीने वागणूक होती, काय नव्हती ते पण मी स्वतः एक राज्यातला मंत्री म्हणून अनुभवलेला आहे. पण एनडीएमधला सहभाग झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाकडून, विशेष करून केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व अमितभाई शाह यांच्याकडून मित्र पक्षाला सन्मानपूर्वक नेहमीच वागणूक दिली जाते.